13 डिसेंबर 1942 या दिवशी गारगोटी कचेरीवर क्रांतिकारकांनी हल्ला करून ब्रिटिश सरकारला भारत छोडोचा इशारा दिला होता. या क्रांतिकार्यामध्ये 7 तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. या इतिहासाचं स्मृतिस्थळ असलेल्या भुदरगड तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीवरील खापऱ्या उतरवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही इमारत वारसास्थळ म्हणून जतन आणि संवर्धन न करता पाडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे भुदरगड वासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऐतिहासिक वास्तू निर्लेखन करण्यापूर्वी जनभावना जाणून घेण्यासाठी जनसुनवाई घेणं आवश्यक असतं, पण अशी कोणतीही प्रक्रिया संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली नाही. दरम्यान कचेरीची मूळ इमारत आहे तशी ठेवावी, नवीन तहसीलदार कार्यालयासाठी शेजारील तहसीलदार निवासस्थान अथवा पोलीस ठाण्यानजीकच्या डीएड कॉलेज समोरील जागा निवडावी. या वास्तूमध्ये कलादालन, म्युरल शिल्प, क्रांतिकारकांचे पुतळे, पाल गावातील नैसर्गिक गुहांची प्रतिकृती, कूर गावचा पूल प्रतिकृती आदींची निर्मिती करून भुदरगडचा इतिहास देशात पोहोचवा आणि ही जागा हुतात्म्यांच्या नावे सरकारी नोंद करावी अशी मागणी भुदरगड हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीनं आज पत्रकार बैठकीत केली आहे. जुनी इमारत पाडण्याची प्रक्रिया थांबवून पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा 1 जूनपासून भुदरगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नदरुद्दीन काझी, आदेश माळवदे, प्रभाकर तांबट, सुंदर देसाई, सईद शेख, मच्छिंद्र मुगडे, राजेश महाजन, सचिन भांदिगरे, राजेंद्र यादव, कृष्णा भारतीय, संपत चव्हाण आदी उपस्थित होते.